त्याच्यातलं जास्त माहिती आहे त्या बाबतीत. सो गुड मॉर्निंग. येस, आज छान फ्रेश उठलोय आणि आता मी बनवणार आहे आमच्या दोघांसाठी एक सँडविच. तर नाश्ता करून मी आणि तेजस निघालोय. नाश्ता करून नाही निघालोय, नाश्ता करून खूप वेळ झाला. आता आमचं सगळं आवरलंय आणि आता वाजलेत 2-2:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय लंच साठी. आणि आज आम्ही लंच करणार आहोत कोरियन फूड. कोरियन फूड म्हणजे एक बुन्सिक और बनसिक, मला माहित नाही प्रोनाउन्स काय करतात ते. असं एक काय म्हणतात त्याला, रेस्टॉरंट आहे, कोरियन रेस्टॉरंट. सो तिकडे आम्ही जातोय आता अंधेरीत. आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती, पण साईला अजिबातच आवडत नाही कोरियन फूड. आणि त्या बाबतीत त्याला काही माहिती पण नाहीये, कारण त्याने कोरियन सिरीज वगैरे काही बघितले नाहीयेत. मी बघितल्यामुळे मला त्यातले काही काही पदार्थ माहिती आहेत. सो मला असं वाटतं ते बघून की यार ट्राय करायला पाहिजे. आणि आम्ही फायनली आता तेजस आलाय आणि तेजसला पण थोडीफार नाही, तेजसला जास्त माहिती आहे त्या बाबतीत, मला त्याच्यापेक्षा कमी आहे. सो कारण तो त्या जापनीज सिरीज वगैरे सगळं तो बघत असतो, जापनीज कोरियन मध्ये जे काय आहे ते. तर त्याच्यामुळे त्याला जास्त माहिती आहे. त्याच्यामुळे आता तो आलाय म्हटल्यानंतर माझी चंगळ आहे खाण्याची. त्यामुळे आता तो आणि मी आम्ही आता चाललोय कोरियन फूड ट्राय करायला. ऑल्दो आम्हाला माहिती नाही ऍक्च्युअल कोरियन फूड कसं लागतं. ते आम्ही साऊथ कोरियाला गेले. ते आम्ही कोरियाला गेल्याशिवाय आम्हाला ऑफकोर्स माहिती नसणार. पण स्टील इथे जे काही आम्हाला सोर्सेस आहेत त्याच्या थ्रू आम्ही आता खाणार आणि बघू. तुम्हाला सुद्धा सांगतो आम्हाला कसं वाटतंय. बनसिक कळलं नाव आपल्याला. खूप ऑप्शन्स आहेत. आम्ही आता विचार करतो यातलं कुठलं घ्यायचं ते. या आता. सो बेसिकली ते खूप छान ॲम्बियन्स आहे आणि आम्ही आता ऑर्डर दिलं आहे. खूपच छान सेटअप आहे ते प्रॉपर. आणि आम्ही आलोय आता अगदी दुपारच्या वेळेत. त्याच्यामुळे आम्हाला खाली मिळालं म्हणजे कोणीच नाही आहे. मी चांगलं वाटते. मे बी आज संडे आहे, सो ऑफकोर्स दुपार ऑफकोर्स आज संडे आहे, सो दुपारी तर फार कोण असं येणार नाही. पण संध्याकाळी इथे असू शकते गर्दी असं वाटतंय मला. पण अदरवाईज आम्ही जे काही रिव्ह्यूज आणि फीडबॅक बघितले त्याचे तर बऱ्यापैकी चांगले आहेत. ह्याच्या बाबतीत खूप रिव्ह्यूज बघितले होते आणि इन्स्टावर सुद्धा बऱ्याच गोष्टी, बरेच रील्स बघितले होते. सो पण ओव्हरऑल ॲम्बियन्स तुला कसं वाटलं? ॲम्बियन्स आता खाल्ल्यानंतर आम्हाला सो आमचं जे काय आम्ही ऑर्डर केलं होतं गिम्पाप, कॉर्नडॉग आणि तबॉकॉन. सो हे आलेलं आहे आणि आम्ही आता ट्राय करणार. चल कर, तू कर काहीतरी. म्हणून ते तोडायचंच नको होतं. हेच मला वाटतंय. कर. सॉस नाही घेतला तू काय? नाईस. सो मी कॉर्नडॉग पहिलं ट्राय करते. चिकन आहे. मी तुम्हाला सांगू शकते याची टेस्ट एक्झॅक्ट कशासारखी लागते. मॅगडीमध्ये जे चिकन मिळतं ना फ्राय, नाही सॉरी KFC मध्ये असं मिळतं चिकन. आज चिकन आहे, सॉसेज आहे बेसिकली आणि यावरती पोटॅटो आहे. पण नाईस.
बाकीचं सगळं एक एक खाल्ल्यावर सांगते तुम्हाला. तेजस टॉकबॉकी ट्राय करतोय. मला वाटते गपचूप गपचूप. हे उचल स्पून ना. स्पून उचल. शांत. हे घे हे घे खादर. असंच खाणार मी खाणार असंच. गुड. काय काय कळलं नाही पण ते आवडलं चांगलं आहे. नाही सो आता आम्ही खाऊन घेते आणि तुम्हाला मी एंडलाच व्यवस्थित सांगते की कसं आहे ओव्हरऑल. ओके बाय. आम्ही सुरुवातीला खाताना त्याने अजून कंटिन्यू केलं. स्टिक्स वापरतोय अजून पण. जमायला लागतं आता हळूहळू जमतं. पण मी सुरुवातीला केलं 1-2 नंतर खूप स्पून ट्रू काय म्हणतात त्याला ट्रू कोरियन फॅन नाही म्हणणार फॅन नाही आहे पण तू खातो म्हणजे आपले छान आहे छोटी सेमच कल्चर आहे त्यांचं. कोरियन मला एक येतो सारंगे. अरे गातो मी म्हटलं असं बिसं काय करायचं नाही ना जाताना. तर आम्ही आता निघालोय. पण ओव्हरऑल फूड वाईज म्हणाल तर किंबाप म्हणजे जे सुशी सारखं दिसत होतं ना ते काय ते अगदी काय रेटिंग देशील त्याला 10 आउट ऑफ. आपल्या टेस्टला कारण ना मुद्दा असा आहे की ते टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो. कोरियन कुठलंही कुझिन आपण बघितलं तर. सो तसं जर बघताय ना किंबाप आम्हाला अगदीच म्हणजे फार इतकं नाही आवडलं. कॉर्नडॉग नाही हा कॉर्नडॉग खूप हा म्हणजे ठीक होतं चांगलं होतं. आणि टॉकबॉकी मस्त ते खूपच छान म्हणजे ते आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं की इतकं चांगलं असेल. सो येस गाईज तुम्हाला व्लॉग हा कसा वाटला. सो येस गाईज तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट सुद्धा करा. ओके चला बाय बाय.